आजच्या समारंभाची उत्सवमूर्ती माझे स्नेही सन्मित्र प्राध्यापक विनय पाटील, समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार माननीय मालोजी विनय पाटील यांच्या मातोश्री, त्यांच्या सुविद्य पत्नी, समारंभाचे अन्य प्रमुख पाहुणे आमदार जयवंतरावजी आजगावकर, माजी आमदार साळुंखे, निराळी, आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, संयोजक संस्थांचे पदाधिकारी आणि तुम्ही सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा समारंभ केवळ विनय पाटील यांना शुभेच्छा देण्याचा नाही. मी असं मगाचपासून पाहत होतो की कोण शुभेच्छा द्यायला आलेले आहे. म्हणजे या सभागृहाचं स्वरूप काय आहे, तर या सभागृहाचं स्वरूप शिक्षण क्षेत्रातील सर्व आजी माजी शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक, आमदार असं आहे. आणि आपण कुणाच्या निमित्ताने जमलेलो आहोत, तर विनय पाटील हे सेवानिवृत्त होणार आहेत म्हणून जमलेलो आहे. त्यांना माझ्या सदिच्छा आहेतच. अशा वेगळ्या सदिच्छा देण्याची काही गरज, असं काही नातं विनयचं आणि माझं नाही. पण मला या शुभेच्छा समारंभाच्या निमित्ताने आपण सर्व शिक्षण समाजाने अंतर्मुख व्हावं असा हा प्रसंग आहे. सर्वसाधारणपणे शिक्षण संस्थांच्या मध्ये अशी माणसं निवृत्त होतात, तो सामाजिक जीवनातली ही एक पानगळ असते. मी असं पाहतो की समाज जीवनामध्ये ही पानगळ पुढे घरामधली अडगळ होत असते. विनय पाटील यांचं कार्य आणि कर्तृत्व, त्यांच्या क्षमता मला माहीत आहे. विनय पाटील यांचा माझा परिचय फार जुना नाही आहे. म्हणजे मी त्यांना ऐकून होतो, पण ओळखायला लागलो गेल्या 15 वर्षातच. त्याचं निमित्त इथे आम्ही विशेषतः डी बी पाटील सरांनी आणि दिनकर पाटील यांनी जो ग्रंथ महोत्सव घेतला, त्या ग्रंथ महोत्सवामध्ये ते माझे एक सहकारी म्हणून पहिल्यांदा परिचित झाले. मी असं पाहिलं की त्यांच्यावर जबाबदारी, ते आणि हराळे नावाचे शिक्षक मगाशी मला दिसले, या दोघांच्यावर आलेल्या सगळ्या पाहुण्यांची सरबराई, आतिथ्य करण्याची जबाबदारी होती. तुम्हाला हे खरं वाटणार नाही की चांगला योजक कसा असतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक विनय पाटील आहे. पाहुणा गावातून निघाला का, बस कितीला पोहोचणार, तो हॉटेलमध्ये कितीला येणार, त्याची जाण्या येण्याची व्यवस्था काय, त्याची जेवणाची व्यवस्था काय, त्याचं परतीचं तिकीट काय, डी बी पाटील यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता. त्याला असंच वाया जाऊ देऊ नका. मी विशेषतः संस्थेला शेवटचे जे 3 शिलेदार आहेत त्यांच्याकडे बघून मी बोलतो आहे की श्री शिवाजी शिक्षण संस्थेची विद्यमान स्थिती आणि खरं म्हणजे कमी जास्त प्रमाणात सर्व शिक्षण संस्थांची स्थिती वर्तमानात अशी होते आहे, झालेली असं मी म्हणणार नाही, पण अशी होते आहे की फार मोठी कार्यकर्त्यांची पोकळी शिक्षण संस्थांच्या मध्ये निर्माण होताना मी पाहतो.
श्री शिवाजी शिक्षण संस्था छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन केली. आणखीन एक संस्था अशीच दसरा चौकात आहे. मराठा समाजाच्या विकासाचं जे स्वप्न छत्रपती शाहू महाराजांनी पाहिलं आणि विशेषतः डी.बी. पाटील यांनी या संस्थेचा जो भविष्यलक्षी विकास केला तो लक्षात घेता मला असं वाटतं की प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसचं रूपांतर भविष्य काळामध्ये कौशल्य विकास विद्यापीठामध्ये झालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी जर तुम्ही विनय पाटील यांच्यावर सोपवली तर मला असं वाटतं की या संस्थेला ऊर्जितावस्था येऊ शकेल. असं मी का म्हणतो याचं मी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सर्वांच्या पुढे आधुनिक काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्थांचा द्रष्टा विकास केला आणि करत आहेत असं एक उदाहरण आहे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी. पुण्यामध्ये शंभा मुजुमदार यांनी एक प्राध्यापक निवृत्त झाला. निवृत्त होण्यापूर्वीच त्यांना असं एक स्वप्न पाहिलं की आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण पुण्यामध्ये द्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी सिम्बायोसिस नावाची संस्था काढली. आज सिम्बायोसिस संस्थेचं बलस्थान काय मी तुम्हाला सांगतो. ती जुनी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हे तिचं बलस्थान नाही. आज शंभा मुजुमदारांची कन्या त्याला पर्यायी एक विद्यापीठ चालवत आहे, एक संस्था चालवत आहे. त्याचं नाव आहे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि सिम्बायोसिसपेक्षा जास्त विद्यार्थी स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. एखाद्या संस्थेची ऊर्जितावस्था आणायची असेल तर तुम्हाला कात टाकून त्या संस्थेच्या नियोजनाचा एक रोडमॅप तयार करायला लागतो. प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसनी मला समोर व्ही.एम. पाटील दिसत आहेत. ते सध्या 21 मजली इमारतीमध्ये गुंतलेले आहेत. मी अत्यंत जबाबदारीने असं सांगणार आहे की आता शिक्षण संस्थांना फक्त 10x10ची जागा पुरेशी आहे. म्हणजे वर्तमानातली सगळी विद्यापीठं, जगातली सगळ्यात श्रेष्ठ विद्यापीठं 10x10च्या खोलीत 3x2च्या टेबलवर 21 इंची मोबाईल आणि लॅपटॉपवर चालतात. अशा काळामध्ये विनय पाटील यांच्यासारखा एक कौशल्य विकासक त्याला तुम्ही निवृत्त करू नका. त्याला तुम्ही प्रवृत्त केलं आणि तुमच्या संस्थेचं कौशल्य विकास विद्यापीठाचं सूत्र आणि धोरणत्व दिलं तर मला असं वाटतं की ते जास्त चांगलं काम करतील. त्यांची शेती बघायला त्यांचा मुलगा समर्थ आहे. उगाच ते शेतीमध्ये त्यांना गुंतवू नका. शेती आता चालते. शेती चालायची व्यवस्था त्यांनी AI मध्ये केलेली आहे. शिक्षणामध्ये AI चा वापर वर्तमानामध्ये होण्याची गरज आहे. आपण सर्व शिक्षण क्षेत्रातलेच लोक आहोत. केव्हा तरी हेरम कुलकर्णींनी आपले डोळे उघडायचा प्रयत्न केला तर आपण त्यांची प्रेत यात्रा काढली. ते असं त्यावेळी म्हटले होते की शिक्षक आहे पण शिक्षण नाही. आपण त्यांच्या वाक्यातला गर्भितार्थ स्वीकारला नाही आणि त्यांची प्रेत यात्रा काढली. आता मी तुम्हाला असं सांगणार आहे, व्यवस्था आहे पण शिक्षण नाही. माझी पण प्रेत यात्रा तुम्ही काढायला हरकत नाही. आपण जोपर्यंत अंतर्मुख होणार नाही व्यवस्थेबद्दल तोपर्यंत मित्रांनो आपल्याला भविष्य नाही. विनय पाटील यांच्यासारखा तुम्ही त्यांच्या वयात जाऊ नका. 60 हे वय भारतातलं तरुण वय आहे. अजून किमान 25 वर्षाची खेळी ते करणार आहे आणि आपण सर्वजण करणार आहोत. मी तर आणखीन 25 वर्ष जाणार नक्की नाही.
यम आला तरी त्याला सांगणार आहे थांब. आपण सगळ्यांनी आपल्या भारताचं जे भविष्य आहे ना मित्रांनो, ते कुठल्या पंतप्रधानाच्या हातात नाही. आणि वर्तमानात तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन की प्रत्येक नागरिकांनी या भारताच्या भविष्याची चिंता करण्याची वेळ आहे, योग्य वेळ आहे. विनय पाटील यांनी असं ठरवलं पाहिजे की मी माझा उत्तर आयुष्य प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसच्या नव्या नियोजनासाठी घालवीन, तर त्या संस्थेला भविष्य राहील. ते भविष्य काय आहे? ते एक तर कौशल्य विकास विद्यापीठाचं आहे. ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे जी शिक्षण व्यवस्था येऊ पाहते आहे. तुम्ही किती खान अकॅडमीचा अभ्यास केलाय मला माहीत नाही. खान अकॅडमी नावाची एक पर्यायी शिक्षण व्यवस्था जगामध्ये विकसित झालेली आहे. ती व्यवस्था कशी विकसित झाली आहे असं जर तुम्हाला बघायचं असेल सगळ्यांना, तर एकदा लातूरला मुद्दाम जाऊन या. तुम्ही तुमच्या वर्गामध्ये, तुमची क्षमा मागून मी सांगतो, विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे. पण गर्दी कुठे आहे? गर्दी लातूरमध्ये आहे. IIB मध्ये जाऊन बघा, मोठेगावकरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन बघा, बऱ्याच संस्था मी पाहून आलो. तुम्हाला शिक्षणाचा विकासपट बघायचा असेल, मी IIB मध्ये गेलो. एका वर्गामध्ये या बाजूला 1000 विद्यार्थिनी आणि त्या बाजूला 1000 विद्यार्थी. मध्ये इकडच्या बाजूला स्त्री बाउन्सर आणि तिकडच्या बाजूला पुरुष बाउन्सर आणि मध्ये परत एक बाउन्सर उभारलेले. बाउन्सर म्हणजे कळतं का तुम्हाला? बाउन्सर म्हणजे शरीर रक्षक. ते काळे सूट घालून, सफारी घालून असतात ना मंत्र्यांच्या मागे फिरतात, तसे पोशाख घातलेले बाउन्सर शिक्षण संस्थेमध्ये. आपल्याकडे मुलं दुर्बिणीतून शोधायचा प्रसंग आणि तिकडे प्रवेशाच्या वेळी त्या संस्थेच्या समोर मी 6 काउंटर पाहिले. 6 काउंटरमध्ये एक माणूस आणि नोटा मोजायचं मशीन. काही अतिशयोक्ती नाही. शिक्षणाला एक पर्यायी व्यवस्था निर्माण झालेली आहे, ती व्यावसायिक आहे. आपण सगळे औपचारिक शिक्षण व्यवस्थेचे उपासक आहोत आणि सक्सेसर आहोत किंवा वारस आहोत. आपण आपल्या संस्थांच्या मध्ये काय बदल केले पाहिजे, म्हणजे विनय पाटलांच्यावर जबाबदारी काय दिली पाहिजे, तर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस पुढे प्रवेशाच्या वेळी नोटा मोजणारं मशीन असलेला काउंटर उभा करायचा. असे विद्यार्थी आपल्याकडे आले पाहिजेत. मी पैशाबद्दल नाही बोलत. वर्तमानात ज्यांना शिकण्याची आणि काय शिकायची गरज आहे याचं भान शिक्षण संस्थांना आलं पाहिजे. आणि ती जाण विनय पाटील यांच्यामध्ये आहे अशी माझी धारणा आहे. मी विनयशी वारंवार बोलत असतो, सल्ला नाही देत, संवाद करत असतो. तो एक अस्वस्थ कार्यकर्ता आहे. विशेषतः DB पाटील गेल्यानंतर त्याची अस्वस्थता मी वारंवार जवळून अनुभवलेली आहे. मी विनय पाटील यांना असं सांगणार आहे की पर्यायांचा विचार त्याच्या पुढे आहे, पण त्यांनी फक्त आणि फक्त प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसचाच पर्याय निवडावा आणि या संस्थेच्या विकासासाठी त्याला जे काही करता येईल ते त्यांनी करावं. मी तुम्हाला असं सांगेन की हा विनय पाटील यांच्या शुभेच्छांचा समारंभ नसून त्यांच्या पुनर्स्थापनेचा समारंभ आहे. त्यांची पुनर्स्थापना व्हावी अशी अपेक्षा करतो आणि माझं वचन.